बोलला. हा थोडा इको कमी करा दादा. बघा बुवा मी काहीच नाही बोलले. एवढा तापलास तरी कसा? आज काय शिलाजीत खाऊन आलास का काय? अय बुवा एवढा खदरले कशा? काळा म्हटलं म्हणून मग देवाचा देव काळा आहे. बुवा मी ते कृष्णाला म्हटलं बरोबर की नाही? कारण त्यांना लागून घ्यायची सवयच आहे. बघा बुवा आले. बुवा म्हणतात मी वाजवणार गाजवणार हे करणार ते करणार आणि मला मानाचा मुजरा तुझा बापूस करणार. बरं ऐ झब्या फॅन्ड्री बघितलं? फॅन्ड्री शालवानी झब्या तोच आहे. हा झब्या तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते. खेडला फेमस आहे अंकित बुवा झब्या म्हणून. हा त्याने आज मला नाव शिवर्डी दिला नाही. त्याला नीट बोलता पण नाही येत ते. पण गेली 4-5 वर्ष बुवाला मी ऑलरेडी नाव देऊन झालंय खेडच्या झब्या म्हणून. हा झब्याच आहे तो. दिसतो की नाही झब्यासारखा? अरे बोला की नाही? दिसतो की नाही झब्यासारखा? हा नंतर बुवा म्हणतो बाई काय आज बोललीच नाही. अरे मेल्या मी जर काय बोलले नाही तर एवढा तापलायस आणि काय जर बोलले असते तर मग किती तापला असशील? बुवा म्हणतो आजीला पेटून टाकतो. ऐ तुझी कांडी पेटते काय? चलते तुझी कांडी? जो भिजलाय तुझी चालायची कधी? हा त्याच्यानंतर बुवा म्हणतो ही खेकाडी आहे. माझा गण तुम्हाला खेकाडी वाजला? गायले की नाही स्वरात? आवाज पाहिजे त्याच्या कानाच्या भोगापर्यंत गेला पाहिजे आवाज. हा अरे तू कुठली स्तवन गातोयस? ती कुठल्या स्वरात गातोयस बुवा? लोकाला हसायचं आणि आपलं काय? हा त्याच्यानंतर बुवा म्हणतो जरा हिला बघतो हल्लू हल्लू. अगं ए शालू दिसते की नाही? शालू आहे का नाही? जरा कानात नाकात घातला तरी राधा उभी राहील नवनासाठी. राहील का नाही? हा नंतर बुवा म्हणतो हा हा बुवा इथं बैला हाकलाय आलाय. बैला हाकलाय आलाय. हा त्याच्यानंतर म्हणतो युट्यूब वाल्यांना बुवा युट्यूबचे काय कांड असतात ना ते तुम्हाला चांगलेच माहिती आहे आणि बुवाच असतो सगळे कांड सॉल्व करायला. आणि खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की ह्या बहिणीच्या पाठी अंकित बुवा नेहमी उभा असतो. आम्ही प्रत्येक विषयाला हात घालून फोडलेले विषय आहेत. मग ते कोणी असू दे कुठलाही झटलंतर असू दे इथं माफी मागायला केलेली आहे आम्ही. लेडीज आणि महिलांच्या विरोधात ज्याने ज्याने बोललंय ना त्याला माफी मागायला लावलेली आहे. म्हणूनच बुवा मी युट्यूबला टाकायला नाही म्हणते. कारण हेच आहे आणि तुला पण माहितीच आहे. त्याच्यानंतर बुवाला काळं बोलल्यावर जे काय लागलाय बुवाला देवाचा देव काळा मसना भुरी आमका फालाना शिरा पाडल्या तुझ्या तोंडाव कधी नाही त्या. हा बुवा किती बोललास? नुसता बोललास की हिचा हातून गेलास बुवा. बाकी काही केला नाहीस तू. हा आणि बुवा म्हणतो मी म्हातारा नाही. हा भादव्याचा रेडा आहे. मग म्हातारा नाही ना भादव्याचा रेडा आहे. हाय आंटी त्याला नाही आज भाद्या केला ना तर कशाला पाहिजे बुवा? आणि बुवा म्हणतो इथं येऊन जर झाटू म्हटलीस बुवा ते झाटू बिटू मी सोडून दिलाय. काय काम नाही त्यात. मी पहिली बारी साधेपणाने केली कारण हा बोलणारा समाज पण बाईलाच बोलतो. बरोबर की नाही? काही झालं तरी विषय बाईचाच असतो. ती बाई पानसट होती म्हणून बुवा बोलला. पण मी काय बोलले तरी बुवा किती पानसट निघाला. हा बुवा तुम्ही सांगायचं या माझ्या साडीत काय दिसतंय? बुवा म्हणतो हिचा बेबाट दिसतो. हा किती चवळी असेल बुवा? आहे की नाही चवळी? हा बुवा नाही सांगायचं मला ह्याच्यात काही तुम्हाला दिसतंय का? व्यवस्थित साडी नेसू आले बुवा. आणि बुवा म्हणतोय जगामागा साडी नेसून आले. बुवा माझं लग्न झालंय. अरे मेले मला पण काहीतरी मान बिन आहे की नाही? करायचं तर कार्यक्रम कसंही करून चालत नाही बुवा. आणि जरा बदल वर्षानुवर्ष ती घासत घासत बुवा आलाय. आता रवा पडायला
हरिपुराण वाच. हरिपुराण त्यात सगळ्या अवतारांचा आहे, त्यात श्रीकृष्णाचं सुद्धा आहे, ते वाच. मग ये बारी करायला इथं रवी पाडायला. हा म्हणतो त्या तुट्या मुट्या कुठे आहे इथं सागराय. ह्यांच्या शास्त्रात गोवाल असतात, ह्यांच्या शास्त्रात गो हट्टी असते आणि माझ्या शास्त्रात खेळ नसतो. हा आणि म्हणतो कसा शिल्प्या. हो शिल्प्या कुठला बुवा तुझा, तुला बुवा कुठला इंग्रज लागून गेलेला मला पण सांग. बुवा आता याचा चांगला उडालेला दिसतोय तुझ्या घरच्यावर ना. बरू दे जाऊ दे. बुवा काय बोललाय तो बोललाय, मला काही तोंडात ना घाण वागायची नाही. पण बुवा म्हणतो शिव्या द्यायच्या असतील तर त्या गाण्यात ना दे. बुवा आता अशी गाणी देईन ना मेले रडशी करणार, लय रडशी. तू बघत राहा, ऐकत राहा, वळी घे आणि खरडवत राहा बुवा फक्त गाणी. बुवांच्या गवळणी चित काढते ते सगळ्यांचे लक्ष असू द्या. बुवांची गवळण होती येड्या भोकाची असं म्हटलं ना बुवा. मी स्पष्ट बोलते, मी काय अशी पाठवून पुढून बोलणार नाही आणि मी बोलायला कुणाच्या बापाला पण घाबरत नाही. हा काय म्हणायचे, बुवांची गवळणीची चाल होती. रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात. बुवा याला म्हणतात गवळणीची चाल गाणे बरं का. हा म्हणतो भेटायला जमा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. म्हणून काय म्हणतोय, सांगतोय कान्हा करून बहाना. हा कान्हा सांगतोय की त्या पासरीच्या भोगांवर कशी बोट फिरवली ती. पण त्या पासरी ती राधा तिचा देह त्यागून वैकुंठाला परत गेली तेव्हा श्रीकृष्ण त्याची पासरी मोडून टाकतो. तोच विषय बघा. सांगतोय कान्हा करून बहाना, हाय लय गंमत त्या पोटाची. तुटून जाता तुझी ती पासरी. एक इसना अरे तुटून जाता तुझी ती पासरी, काय किंमत तुझ्याच ओटाची. बरोबर की नाही. जर ती पासरी फुटून गेली तर तुझ्या ओटाची काय किंमत आहे, तुझ्याच ओटाची. बरोबर की नाही. काठीला काठ आहे की नाही गवळणीला. हा शास्त्र सांगितलं बरं काय म्हणेल. सांगतोय का ना मानाचा मुद्राणी ते आपल्या हयात नाहीयेत तर त्यांना सुद्धा श्रद्धांजली वाहते. त्याचप्रमाणे ढोलकीपट्टूसाठी सुरेश जानू मालक विश्वनाथ जनार्दन बाई यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आभारी आभारी. आणि राकेश मेस्त्री निवळी सुतारवाडी यांचं म्हणणं आहे की बुवाला असा तासाल की त्याच्यावर ना रंगच फिरवा. त्यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पण मला काय म्हणायचंय, या बुवावर रंगा फिरवायला ह्याच्या बुवाच्यावर मास आहे. झडी लागली कधी नाही ती मेल्या तुला. आता बुवा फक्त ऐकत बस, काय म्हणायचंय नाही भेटला. विजालाय तो चाललाय कारापलाय त्याचा मोरा. बघा काय म्हणायचंय. जसं जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळल. बुवाच्या तोंडाची पप्पी घ्यायला कोण जाईल. तुझ्या
तोंडाला तोंड माझं मिळालं आणि हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ. बाबा नको पडू तू, पण मी माझं गाणं म्हणते. त्यांनी आज मेहरबानी केला नाही. अरे वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. म्हणून काय म्हणायचं, असं गाठून गंगा जळ करण्या गेला तो अंघोळ. मनात उठती या खळबळ जीवाची होती या तळमळ. मोबाई पाहता ही जवळ बाई पाहता ही जवळ पाण्याचं थेंब थेंब गळ. बाई पाहता ही जवळ पाण्याचं थेंब थेंब तोंडात लवडा व तुझा लवडा बघ नंतर कसा केवढासा करून टाकते तो. म्हणून काय म्हणायचं, ह्या माझ्या गाण्याचा असा अर्थ आहे की गुरु द्रोणाचार्य यांचा जन्म घृताची नावाची जी अप्सरा असते ती गंगाजळी अंघोळ करण्यासाठी आलेली असते आणि ऋषी भारद्वाज हे सुद्धा स्नान करण्यासाठी गेलेले असतात आणि त्या घृताची अर्धनग्न असताना बघितल्यावर त्या भारद्वाज ऋषींचं वीर्य खाली गळून पडतं आणि ते गळलेलं वीर्य हे द्रोणात साठवलं जातं. म्हणून त्यांचं नाव द्रोणाचार्य पडतं. वा, तू त्यांच्या जन्माच्या नंतरची कथा सांगितली. हम तो आगे है तेरे. बुवा, तू म्हणतोस की मी असं करीन तसं करीन. बुवा, यांना तुझ्या जाऊन गुरूंना विचारून ये की साक्षात काय काय करते ती. पण तू किस खेत की मुली है बुवा. म्हणून काय म्हणायचंय बघा, दुसरा विषय तुला रडवतेस बघ. रडव काय करते ती बघा मग. याचा महाअवतार नरसिंह बघितलाय का सगळ्यांनी? आवाज द्या की. तेव्हा त्याला वरदान असतं हिरण्यकश्यपला की तुला दिवसाही मारता येणार नाही, रात्री मारता येणार नाही, तुला घरातही मारता येणार नाही, बाहेरही मारता येणार नाही. तेव्हा तो नरसिंह भगवान हे त्याला वरांड्यात घेतात. वरांड्यात अंड्या बुवा तुझा आण तोंड सगळं फोडणार आहे बघ. तोंड फोडणे काय बघ. वर ठेवून तिसरा
तू करू नको लई नकरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नकरा म्हणून काय म्हणायचंय आता कसा तू गुरुचा चेला र तुझ्या हातात दिलार केळा मग काय बघतो जरा आपण नेलं तुझं कापून काय बघतो जरा आपण मी काय रात्रभर इथंच आहे पण गोवाला सकाळी 8 वाजवते म्हणून काय म्हणायचंय बघा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते आणि पाण्याला जाते पाणी घेऊन येते म्हणून काय म्हणायचंय आहो बायको दूर जाता याची बायको दूर जाता जीवाचा करतो आटापिटा बुवाची बायको दूर जाता जीवाचा करतो आटापिटा बुवा उपटतो जटा करतो भारामन याला खायला लय आवडे सांगे शिष्याला जा तू गावाकडे मग
देतो तुला मी चांगले धडे, देतो तुला मी चांगले धडे. अंकी बुवा तुझं कान लावई कडे न खालचे कुसलेले वडे, तुझे कान लावई कडे विषय कायला त्याला पण उत्तर देणार आहे. बघा काय म्हणायचं. आग स्वयंपाक करतो डालवा, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, जेवायला बघताना वाट ग बया, जेवायला बघताना वाट ग. आग साजणी माझ्या बाया भुकेल्यान ग, आग साजणी माझ्या बाया भुकेल्यान ग. बुवांचा विषय जर 12 बोडाची काय जवाड बोडाची म्हटलं ना बुवा, त्याला उत्तर गेला निघून रामर. रामर याची कथा आहे. नाही राहिलं याचं कामर, कसा चालल हा गाडार. त्या राजाचा गाडा कसा चालेल जर राम निघून गेले. कसा चालल हा गाडार. झाला रिकामा बुवा तुझा वाडार, झाला रिकामा बुवा तुझा वाडार. बरोबर की नाही. बुवा तुझा वाडा, बुवा तुझा वाडा, बुवा तुझा. म्हणा बघू. बुवा तुझा वाडा, बुवा तुझा. येतोय की नाही. जर रात निघून गेले तर तुझा वाडा रिकामा झाला. विषय तुम्ही मला शिकवताय कार्यक्रम करायला. बॉडी म्हणतो बॉडी. ठोकलं तर इंग्लंडवरनं आलाय तो. मला म्हणतो तुझ्या खालची काय आहे आणि तुझा काय चुना लावून गोरा केला. हा लंडनवरनं आलाय. हाताला हलवी त्याची बाकी काही नाही. गेला निघून रामर, नाही राहिलं त्याचं कामर. गेला निघून रामर, नाही राहिलं त्याचं कामर. कसा चालल हा गाडार, कसा चालल हा गाडार. झाला रिकामा बुवा तुझा वाडार, झाला रिकामा बुवा तुझा वाडार, रिकामा बुवा तुझा वाडार, रिकामा बुवा तुझा अजून द्यायचे दणके. पेटवायचं. बर जरा फिरव.
तिला भोग देऊन जातात. त्याच्यानंतर गौतम ऋषी बघतात आणि गौतम ऋषी म्हणतात की तुझा लिंग ऐ ऐ ऐ नव्या तुझा लिंग खाली गळून पडत असं म्हण. एवढाच विषय. मग नंतर काय म्हणायचंय? बुवांचं मगाशी म्हटलं ना त्वांड, बुवांचा त्वांड कसा फोडून टाकते बघा. रेपड ब्रेक केला ध्यान मापान फुलच्या गुन्ह्यात. म्हणून काय म्हणायचंय? अहो सारी पोर नाक्यावर इटवाळ पोर अहो नाक्यावर झालंय मोठा होका. मग ही पोर विचारती बुवाला, टवाळ पोर विचारती बुवाला, कोणी फोडलं तुमचं होंड. बघा विषय असा आहे की मच्छिंद्रनाथांचा जन्म हा माशाच्या पोटी होतो, बरोबर की नाही? मग ते अंड किनाऱ्याला लागतं. मग बगला बोचा मारून मारून, बुवाचा नाही, बगला अंड्याला बोचा मारून मारून ते अंड फोडून टाकतो. एवढाच विषय. आता शिष्यमंडळ विचारतायत, अहो बुवा तुमचा जन्म कसा झाला, तुमचा अंडा कसा फोडला? एवढाच विषय बुवा. घे सारी पोर
नको दाखवू समज माझ्या समोर तुझ्या नको दाखवू समज माझ्या समोर तुझ्या भीमाची महती गात होती द्रौपदी, तेव्हा ती द्रौपदी म्हणते की जटासूर जठा बरोबर की नाही, जटासूर हा आणि भीमाचं युद्ध होतं आणि तो भीम म्हणतोय की नको दाखवू समज अंकित बुवा नाका बोलतो ना थोडासा नको दाखवू समज माझ्या समोर तू मी पण सुधारले. अशा तोंडात शिव्या देण्यापेक्षा तू म्हणतोस ना गाण्यात ना दे तेच काम करते, बरोबर की नाही. आणि बुवाला पुरले ना, बुवाला पुरले की नाही, रडत असेल आतमध्ये रडत. बर झालं सगळं बुवांना विषय. बुवा येतील आधीच काय तो कापला होता हा आणि आता अजून तापवले. आता जो काळा पण आता जो कुत्र्यासारखा भुकलला भुकल फक्त ऐकत बसा. बुवा कुत्री की पटना भुकतात मला काय त्याचा फरक पडत नाही. बघा झाला विषय बुवांचा. आता येते मी स्त्रियांवर, बरोबर की नाही. आजकाल या स्त्रियांना या मुलींना घराबाहेर पडायचं म्हटलं की डोक्याला ताप आहे, बरोबर की नाही. एका आईचा बापाचा जीव हा टांगणीला लागलेला असतो की माझी लेक सुखरूप घरी येईल ना, कारण या समाजात झालेले हैवान आहेत. आणि जेथे 4 वर्षाच्या मुलींना सुद्धा सोडत नाही ते पण शाळेत असताना, म्हणजे किती गुन्हे वाढले त्या समाजात. म्हणून काय म्हणायचंय बघा, त्या दुर्गा आईला विचारायचंय मला की हे अत्याचार आहेत ते कधी संपणार आहेत.
वा